तर आपण आज जाणार आहोत वरळीतील नारळी पौर्णिमा बघायला. तर मग चला बघूया. नमस्कार मंडळी, मी आहे सुष्मिता आणि आजचा माझ्या ब्लॉगिंगचा दिवस आहे 14वा. तर आज नारळी पौर्णिमेनिमित्त मी ठरवलंय असं की आपण वरळीतील नारळी पौर्णिमा बघायला जाऊया. त्यामुळे मी आणि माझा भाऊ निघालेलो आहे आणि माझे कलिग्स कम फ्रेंड्स जात आहोत आम्ही सगळे. खूप गर्दी असल्या कारणाने खूप ॲडजस्टेबलने आम्ही गेलो, दादरला पोचलो आणि एवढी भयंकर गर्दी होती दादरला की तुम्ही बघू शकता. आम्हाला आमचे अजून एक लक्ष्मण सर म्हणून आहेत, त्यांना आम्हाला पिकअप करायचं होतं दादरवरून. तर पिकअप करून आम्ही निघालो आता वरळीच्या दिशेने. हा आहे दादर येथील कबूतरखाना, जो सध्या बंद आहे. खूप इथे पोलीस प्रोटेक्शन वगैरे होतं. हे बघ वरली गाव, हे पुढे वरली गावची आहे. आणि आता आम्ही थांबले बस आम्ही राहिलो टॅक्सीची वाट टॅक्सीच्या बघत. शेअरिंगच्या लाईनीत उभे. हे आहोत आम्ही सगळे, आम्ही इतके जण जात होतो. डायरेक्ट कॅब बुक केली असती आपण. आणि हा आमचा पहिला अनुभव असेल की आम्ही वरळी कोळीवाडा येथील नारळी पौर्णिमा बघायला जातोय. आमच्या सगळ्यांचाच पहिला अनुभव. आम्ही खूप केलेली छान आहे असा आता अनुभव आहे. टॅक्सी पैसे बिशे भरायचं काय बोलू नका रे, एसी मी येईल अशा पद्धतीने आम्ही शेअरिंग टॅक्सी करून गेलेलो आहोत. तिकडे पोचल्या आम्हाला सर्वात प्रथम श्री आदित्य ठाकरे साहेबांचं दर्शन झालं. ते आहे क्लिप. आणि पुन्हा एकदा आदित्य ठाकरे साहेब आम्हाला भेटले. आणि मग इकडनं पुढे अशी खूप गर्दी अशी होती. मग आम्हाला भेटले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब. खूप वेगळा आणि खूप असा चांगला असा अनुभव आहे. गर्दी होतीच, गर्दी नव्हती अशातला भाग नाही, गर्दी होतीच, पण खूप छान वाटलं. ते जे साज शृंगार जे काही होतं ते खूप छान होतं. बायका खूप एन्जॉय करत होत्या, ते बघून खूप छान वाटलं.
आणि ही लहान लहान मुलं एवढे गोड दिसत होतीत ना, म्हणजे खूप छान छान असे. हिच्यापेक्षाही खूप लहान लहान मुलं असे नऊवारी साडी, मुली आणि मुले असे एकदम फुल टोपी वगैरे घालून खूप छान वाटत होतं. खाणं पिणं करा यार प्लीज. कृपया असं कोणी इकडे येऊ नका. खाणं पिणं करून येत जा. आपली तब्येत सुद्धा खाणं करा नाही तर नका करा, पिणं तर करा. आणि ही आहे त्यांची बोट, ज्यांच्यासाठी आम्ही इकडे आलेलो. आमचे सर, त्यांची सगळी पूजा वगैरे आम्ही बघितली.
छोटा मुलगा जो असा गोड दिसत होता ना.
अशा पद्धतीने आम्ही खूप मजा केली, धमाल केली, मस्ती केली आणि खूप छोटे छोटे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही नंतर गेलो आमच्या सरांच्या घरी. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.